नमस्कार मित्रांनो, मी शलाका तुमचं घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत स्वागत करत आहे। मित्रांनो, मागील एका व्हिडिओत मी तुम्हाला बोलली होती की मी पुलाव रेसिपी बनवली, तर ही पुलाव रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, मी स्क्रीनवर दाखवते तुम्हाला की मी पुलाव कसं बनवला ते। एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, जे पुलावासाठी लागणार आहे आपल्याला। आणि इकडे एक साईडला मी तांदूळ भिजत घातले। हे बघा, मी तांदूळ एक 15 ते 20 मिनिट आधी भिजायला टाकले होते। आधी छान भिजवून घेतले तांदूळ की मग भात छान होतो। आणि एकीकडे पाणी गरम करून ठेवून मी मसाले घेतले, हे अख्खे मसाले, तमालपत्र, चक्रीफूल, वेलची, दालचिनी, लवंग, जिरे, बडीशेप हे घेतले। त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर मी त्यात ते मसाले सगळे एक एक करून टाकले। हे बघा, असे एक एक करून सगळे मसाले मी टाकले। हे बघा, हे जे पाणी आहे हे पूर्ण तापलेलं नाही आहे, अर्धवट तापलं आहे। हे मसाले अर्धवट तापलेल्या पाण्यात टाकायचं, पूर्ण मसाले, जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा रस स्वाद त्या पाण्यामध्ये जाईल। आणि जेव्हा आपण भात त्यात टाकणार, तांदूळ टाकणार, तर ते तांदळामध्ये सगळीकडे पसरेल। त्यामुळे हे पाणी नंतर मसाले टाकल्यानंतर झाकून ठेवायचं। छान असं उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला, मंद आचेवर त्याला छान उकळू द्यायचं, मसाल्याचा पूर्ण स्वाद त्यात पसरू द्यायचा। हे बघा मित्रांनो, मी इथे सर्व फळभाज्या घेतल्या आहेत एका साईडला, छान स्वच्छ धुवून। फरसबी घेतली, ब्रोकोली, बटाटा, 2 ते 3 बटाटे घेतलेत, टोमॅटो, गाजर, वालपापडी, ज्या फळभाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या सर्व मी इथे घेतल्या आहेत। कांदा, कोथिंबीर, शिमला मिरची, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, असं सर्व मी छान रेडी करून घेतलं। छान स्वच्छ धुवून ते घेतलं आणि त्याचे काप करून घेतले। वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळे काप केलेत मी। शिमला मिरची क्यूब शेपमध्ये कापली आहेत आणि उभे कापलेत कांदे, फरसबी, बटाटाही मी असा क्यूब शेपमध्ये कापून घेतला। वटाणेही घेतले मी आणि उभा गाजर कापून घेतला। हे बघा, सगळं छान असं रेडी करून ठेवलं मी, जोपर्यंत ते पाणी गरम होतंय तोपर्यंत। आणि हे बघा, एकीकडे पाणीला उकळी आली आहे, झाकण मी काढून घेतलं, तर छान असं पाणी हे उकळलं आहे, कलरफुल असं पाणी झालं आहे हे। तर हा जो कलर आहे, आपल्याला भाताला असा पिवळसर कलर नको आहे, त्यामुळे मी एक अर्ध लिंबू पिळलं त्यात, जेणेकरून ते लिंबू पिळल्याने हे पाणी पांढरशुभ्र होतं, म्हणजे कलर त्यातला तो निघून जातो। आणि आपण जेव्हा भात टाकणार, आता हे तांदूळ मी जे टाकते त्यात, ते तांदूळही मग तांदळाचा भातही तो छान पांढराशुभ्र होतो। यात मी थोडं मीठ टाकते, लिंबू पिळल्याने भातही सुटसुटीत होतो, हे दीदीने सांगितलं मला आणि मी करून बघितलं। बघा किती छान असा भात झाला हा। त्यानंतर मी एका चाळणीमध्ये तो गाळला, व्यवस्थित सगळं त्याचं पाणी काढून घेतलं आणि पुन्हा त्यावर थंड पाणी टाकलं। याच्याने काय होतं, थंड पाणी लगेच ओतल्याने त्यात जे शिजण्याची प्रोसेस चालू असते ती बंद होते। जर आपण तसंच भात ठेवला गाळून पाणी सगळं काढून, तर तो अजूनही शिजतो आणि खूप नरम होतो। तसा भात लागत नाही पुलाव्यासाठी, अर्धवट शिजलेला भात लागतो, त्यासाठी थंड पाणी लगेच ओतून घ्यायचं। मग मी तो भात साईडला थंड होण्यासाठी ठेवला आणि एकीकडे पुलावाची भाजी करण्यास घेतलं। हे बघा, एका कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल टाकलं, असं ते छान गरम होऊ दिलं आणि 1 चमचा तूपही टाकलं। तुपाने थोडं तूप टाकलं की पुलाव्यालाही छान स्वाद येतो, म्हणून मी 1 चमचा तूप घेतलं। त्यानंतर मी हे जे अख्खे मसाले घेतले, हे बघा, हे एक मी एक्स्ट्रा काढलेले होते, ते मी अख्खे मसाले त्यात टाकले, एक टाकून त्यात छान असे फ्राय करून घेतले। हे अख्खे मसाले मी छान एक करून फ्राय करून घेतले। हे बघा, तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल वगैरे, काळी मिरी, लवंगा, हे सगळं मी टाकून छान फ्राय केलं। त्यानंतर मी अद्रकची पेस्ट जी बनवली होती, बारीक कापलं होतं ते मी छान त्यात टाकून फ्राय केलं। लसूण टाकला, तेही छान असं लालसर होऊ दिलं। मग त्यानंतर मी कांदा घेतला, जो उभा कापला होता तो कांदा मी असा टाकला त्यात आणि छान असा फ्राय करून घेतला, लालसर होईपर्यंत फ्राय केला। हे बघा मित्रांनो, मिरची झाल्यानंतर मी टोमॅटो टाकला त्यात। टोमॅटो टाकल्यानंतर छान असं त्याला फ्राय करून घेतलं पुन्हा। हे सर्व मसाले एकत्रित छान हलवत राहायचे आणि एकजीव करत त्याला छान फ्राय करायचे, जेणेकरून पुलावाच्या भाजीला छान चव येते। हे बघा, त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलं
जेणेकरून मी जे हे सगळे भाज्या टाकते फळभाज्या त्या छान शिजतील। त्यानंतर मी बटाटा टाकला जो काप केलेला होता तो। हे बघा, त्यानंतर मी थोडी हळद टाकली, हळद आणि गरम मसाले, थोडं धने जिरे पूड टाकलं आणि पुलाव मसाला घेतला होता तो टाकला आणि थोडी काश्मीरी मिरची। हे असं सगळं टाकून मी छान त्याला हलवून घेतलं, फ्राय केलं, व्यवस्थित एकजीव करून घेतलं। त्यानंतर मी हे पाणी घेतलं। हे बघा मित्रांनो, हे पाणी आहे जे तांदूळाचं मी काढलं होतं, भात शिजलेलं पाणी होतं। हे वेस्ट न करता मी हे त्यात शिजत टाकते, जेणेकरून त्यातला जो स्वाद आहे हा भाजीतही येईल आणि मस्त टेस्टी अशी ही पुलावाची भाजी होईल। हे बघा, पळी पळीने मी ती टाकते, त्यात शिजताना आपण टाकू शकतो आणि एक एक करून मी हे भाज्या यात टाकते। आता मी हे गाजर टाकलं जे उभं चिरलं होतं, त्यानंतर फरसबी, ब्रोकोली, अशा सगळ्या एक एक करून मी ह्या भाज्या शिजवते। त्यात छान अशा भाज्या शिजवून घ्यायच्या। भाज्या ही छान शिजली की पुलावाला छान टेस्ट येते। हे बघा, तुम्ही बघताय स्क्रीनवर मी एक एक करून ह्या भाज्या टाकल्या आहेत, जेणेकरून त्या व्यवस्थित शिजतील भाज्या आणि हलवत राहिले, मसाला सगळा मिक्स झाला पाहिजे, म्हणून अशी छान हे भाजी करून घेतली मी। त्यानंतर हे वाटाणे घेतले, हे छान स्वच्छ धुवून घेतले होते मी। वाटाण्याने पुलावला छान चव येते, वाटाणे टाकलेच पाहिजे। जसं जसं मी यात एक एक भाजी शिजायला टाकली आहे तसं तसं आपण ते थोडं थोडं पाणी त्यात टाकत राहायचं। शिजायला त्याला पाणी लागतं, त्यासाठी एक एक पळीने मी त्यात पाणी टाकत गेले आणि एक एक भाजी त्यात टाकली। अशी सुंदर अशी मस्त चविष्ट अशी ही भाजी झाली आहे बघा। चपाती भाकरीसोबतही आपण ही भाजी खाऊ शकतो, अशी ही भाजी झाली आहे। सगळं मिक्स अशी भाजी झाली आहे। शिमला मिरची मी त्यात टाकली। आता शिमला मिरची लवकर शिजते, त्यामुळे ही मी उशिराने टाकली। ज्या लवकर शिजत नाही भाज्या त्या मी आधी टाकून घेतल्या बघा। सगळ्या भाज्या टाकल्यानंतर आणि मसाला वगैरे टाकल्यानंतर थोडा वेळ वाफेवर शिजू द्यायची भाजी छान अशी मस्त। त्यात मसाले सगळे मिक्स होऊ द्यायचे, झाकण ठेवून छान शिजवायची। हे बघा, भाजी छान शिजत आली, भाजी झाली आहे। त्यानंतर आपण इथे घेऊया हा भात, जो छान सुटसुटीत झाला आहे बघा, पांढरा शुभ्र असा हा भात झाला आहे। हा त्यात मिक्स करून घेऊया। हा सर्व भात मी त्यात टाकून व्यवस्थित एकत्रित करून हलवून घेतला दोन्ही साईडने। बघा मित्रांनो, किती छान असा हा पुलाव दिसतोय। त्यानंतर मी त्याच्यावर कोथिंबीर टाकली आणि एक दोन वेळा हलवून थोडा वेळ मंद आचेवर ठेवून त्याला छान हलवून घेतलं, शिजू दिलं पुन्हा एकदा थोडा वेळ। बघा, छान असा हा पुलाव तयार झाला। तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय किती छान असा हा पुलाव झाला, मस्त चव आली होती त्याला। चला तर मित्रांनो, मग ही पुलावाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, सगळीकडे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।